अप्रतिम खेळ दाखवला आकाशच्या माध्यमातून आणि सामना जिंकला गेला. रानसई टीम आपण पाहतोय 50 धावेचं टार्गेट सेट केलं होतं आणि सामन्याचा हिरो ठरला गेलाय. हे बक्षीस देण्यासाठी मी इन्व्हाइट करतो गेलोय सन्माननीय मंगळाजी पारदे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मात्र संपादित करायचे. अप्रतिम खेळ दाखवला आणि पुढच्या फेरीमध्ये मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असतील व रानसई टीमला आयोजकांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय. तर सामना रंगला जातोय मैदानामध्ये आपण पाहतोय एका बाजूला वारदोली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना वाशिवली. वारदोली टीमनं नाणेफेकी जरूर जिंकली आणि प्रथम धाडसर निर्णय स्वीकारला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं आहे. आपण पाहू शकाल वाशिवली टीमला सलामी जोडी आपण पाहतो वाशिवली टीमच्या माध्यमातून अनंता आणि जनार्दन. ज्या जनार्दननं आज पूर्णपणे प्रेक्षक वर्गांची मनं जिंकलीत तोच जनार्दन नो स्ट्राईकला आणि समोर फलंदाज अनंता ऑन स्ट्राईकवरती. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज पहिला चेंडू फेकला जाईल अतिशय वेगवान तेज तरार मात्र पाहावं लागेल लाईन खराब ऑफस्टिपच्या मात्र बाहेरून जाणारा चेंडू अवंतर घोषित केला जातोय. मिळेल एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल धाव आपण पाहू शकाल. ऑन स्ट्राईकवरती अनंता आणि त्याच्या साथीला जनार्दन ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाज ट्रॅकवरती रुपेश हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिले षटक आता असताना मात्र चेंडू मात्र क्षेत्ररक्षण राहुल मात्र कमालीचा झेल टिपला जातोय. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र झेल कॅरी केला गेला आणि लागणारा पहिला धक्का बॅटिंग करत असताना वाशिवली टीमला आपण पाहतोय 1 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज वन डाऊनसाठी नरेश हा फलंदाज मैदानामध्ये रवाना झाला. ज्या नरेशच्या नावाने मात्र वाशिवली संघाला ओळखलं जातं तोच नरेश मैदानामध्ये ऑन स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. मात्र इथून या 3 षटकामध्ये चांगली बॅटिंग करावं लागेल. डबल सिंगलला प्राधान्य द्यावं लागेल. खराब चेंडूवरती मात्र प्रहार चढवावे लागतील कारण वारदोली संघाचा विचार केला गेला. अप्रतिम खेळ सातत्यानं त्यांच्या माध्यमातून आपण सुद्धा पाहायला गेला आहे. मात्र इथून या 3 षटकामध्ये चांगलं टार्गेट सेट करावं लागेल मैदानामध्ये कारण अद्यापपर्यंत 50 धावेचा एक चांगला स्कोअर आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या पुढचा चेंडू आपण पाहू शकाल समोर फलंदाज नरेश अतिशय सुंदर फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण कोणत्याही प्रकार चुकी करणार नाही आणि पॉवर सर्कलमध्ये पॉवर कशा प्रकारे दाखवायची याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये देत असताना बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे धक्के लागले गेलेत. आपण पाहतोय वाशिवली टीमला 1 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती स्ट्राईक ऑनवरती कृष्णाला आपण पाहू शकाल. अद्यापपर्यंत पहिला चेंडू जर का वाईट सोडला तर कमालीची गोलंदाजी दाखवले गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून सलग 2 चेंडूवरती 2 विकेट हॅट्रिक संपादित करेल का हे सुद्धा पाहावं लागेल मैदानामध्ये. अतिशय सुंदर स्क्वेअर लेटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. कमालीचा फटका पॉवर सर्कलचा फायदा उचलत असताना कारण सर्कलच्या आतमध्ये सर्व क्षेत्ररक्षण फक्त 2 क्षेत्ररक्षणावर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला पाहू शकाल आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज कृष्णाचं कौतुक करेन. तब्बल 4थ्या क्रमांकावरती आल्यानंतर मात्र कमालीची सुरुवात करून दिली आहे वाशिवली टीमला कारण पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेला होता. 2 चेंडू 2 धक्के लागल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. उपरकडचा फटका जरूर पाहायला गेला आणि पॉइंट क्षेत्रामधून 4 धावांसाठी चेंडू रवाना झाला होता. अप्रतिम फटका पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय फलंदाज कृष्णाच्या बॅटमधून. ज्या गोलंदाजांना सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 धक्के दिले होते त्याच गोलंदाजावरती मात्र
त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती 2 चौकार लावण्याचं काम केलं जात आहे फलंदाज कृष्णाच्या माध्यमातून. अप्रतिम खेळ आपण पाहू शकाल. ऑन स्क्रीन वरती रिप्ले दाखवला जात आहे. अप्रतिम टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. अक्रॉस द लाईन जरूर झाला होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि कमालीचा फटका फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून खेळून काढला गेला 4 धावांसाठी. मात्र चौकार हॅट्रिक संपादित करेल का हा सुद्धा फार मोठा प्रश्नचिन्ह असेल. का कमबॅक करून देईल रुपेश हा गोलंदाज पाहावं लागेल. अतिशय सुंदर मात्र पाहावं लागेल. स्वतःने मात्र एस्टनवरती बॅट आदळली जाते आणि फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागेल. लागणारा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना वाशिवली टीमला आपण पाहतोय. फटका जरूर चांगला खेळला होता. चेंडू सीमापारही झाला होता. मात्र बॅटचा विचार केला गेला. स्टंपला बॅट लागल्यामुळे मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागला आणि तिसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना वाशिवली टीमला. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती मोतीराम ऑनर स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल. कौतुक जरूर करेन मी, कारण कमालीची बॅटिंग दाखवली कृष्णानं. आल्या 2 चौकार लागले होते. तिसरा सुद्धा मारला होता. मात्र त्याला स्वतःचा बॅलन्स आवरता आला नाही आणि एस्टनवरती मात्र बॅट आदळली गेली आणि मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज स्ट्राईक ऑनवरती मोतीरामला पाहतोय. अद्यापर्यंत सलामीसाठी आलेला फलंदाज नो स्ट्राईकला शांत आपण पाहू शकाल. या षटकातील उर्वरित एका चेंडू खेळ बाकी असेल. अंतिम चेंडू मात्र अप्रतिम फेकला जातोय गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त होईल 6 चेंडूच्या अखेरीस. संघाची टोटल धावसंख्या 3 गडी बाद असताना 9 धावा वाशिवली टीमला आपण पाहतोय. सहा चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झाला आहे. आपण पाहू शकाल 3 गडी बाद असताना 9 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी राहुल या गोलंदाजाचा वापर केला जातोय. 18 चेंडू सामना आपण पाहतोय मैदानामध्ये रंगला जातोय. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल समोर फलंदाज जनार्दन. ज्या जनार्दनकडून फार मोठ्या अपेक्षा असतील, कारण मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता हा जनार्दनला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल. इथून चांगली बॅटिंग केली जाईल का पाहावी लागेल. अतिशय सुंदर ब्लॉकला चेंडू फेकला होता. ब्लॅक समोर मात्र खेळून काढला गेला. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल सीमापार आपण पाहतोय. 4 धावांसाठी हा टोकला पहिला दमदार चौकार. जगदीशकडून मात्र या अपेक्षा नव्हत्या संघाला. मात्र जगदीशनं निराशा दाखवली. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा मिळाल्या. या 4 धावेने संघाची टोटल धावसंख्या 13 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत विचार केला गेला या दुसऱ्या फेरीतील 50 धावांचा पल्ला पार काढला रानसाई संघाने. जर का 51 बनवल्या तर नक्कीच पुढे वाटचाल दिली जाईल. मात्र पाहावं लागेल रानसाई संघाला वाटचाल मिळेल की यामधून जिंकेल त्या संघाला पाहावं लागेल किती धावांचं टार्गेट सेट केले जाईल. अद्यापर्यंत मात्र डबल सिंगलसाठी मात्र संघर्ष केला जातोय. दुसरीचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र नकार दिला जाईल. एकाच धावेवर मात्र समाधान मानलं जाते आणि एका धावेने संघाची टोटल धावसंख्या 14 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत मोतीराम ऑनर स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल, ज्या मोतीरामनं अंतिम चेंडू पेस केला होता आणि डॉट चेंडू खेळला होता. इथून या उर्वरित 4 चेंडूमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. जर का प्रति षटकामध्ये 10-12च्या सरासरीने बॅटिंग केली तर नक्कीच चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर फटका लॉंग ऑनला क्लिअर करत चेंडू जाईल आपण पाहू शकाल. 1 बाउन्स सीमापार 4 धावांसाठी हा टोकलाय दमदार चौकार. या चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद असताना तब्बल 18 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत चांगली बॅटिंग दाखवले मोतीराम आणि त्याच्या साथीला जनार्दनला आपण पाहतोय. अठरा धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात राहुल या गोलंदाजांना. मात्र पाहावं लागेल फलंदाज होईल बाद. लागणारा 4था धक्का बॅटिंग करत असताना वाशिवली टीमला 18 या धावसंख्येवरती. मोतीराम या फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागेल. तर चला नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती हर्ष
ला आपण ऑन स्ट्राईकवरती पाहू शकाल. इथून मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक जनार्दन या फलंदाजाला देणं फार महत्त्वाचं राहील. ज्या जनार्दननं एक चौकार लगावलाय तो जनार्दन सलामीसाठी आला. अद्यापर्यंत अवघ्या 2 चेंडूंचा सामना केलाय आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकवरती फलंदाज हर्षला आपण पाहतोय. सलामीसाठी आलेला फलंदाज जनार्दन अद्यापर्यंत 2 चेंडू सामना केलाय आणि 5 धावेचं योगदान दिलाय. जास्तीत जास्त नो स्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा पाहावं लागेल वार्दोली टीमच्या माध्यमातून. तर या षटकातील उर्वरित 2 चेंडूमागे एखादा चांगला फटका खेळावा लागेल. अप्रतिम फटका आपण पाहू शकाल. कव्हर पॉईंट क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढला गेलाय आणि खेळाडू कक्षामध्ये चेंडू जाईल सीमापार. 4 धावांसाठी हा दमदार चौकार. अप्रतिम बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रत्येक फलंदाज विचार केला गेला. अद्यापर्यंत 6व्या क्रमांकावरती आलेल्या फलंदाजांना मात्र चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलंय. म्हणजे फलंदाजी किती ताकद आहे हे दाखवून देत असताना वाशिवली संघ आपण पाहू शकाल. फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र कोणताही दबाव निर्माण होत नाही. आलेला फलंदाज आपला चांगला खेळ मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम ब्लॉकरला चेंडू फेकला होता. प्रत्युत्तर दिला. मागच्या चेंडूवरती चौकार आला आणि त्याचंच प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं. डॉट चेंडू सांगता 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस वाशिवली टीमची धावसंख्या 22 धावा 4 गडी बाद असताना आपण पाहतोय. मात्र अंतिम स्लॉगरचं षटक कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल हे पाहावं लागेल मैदानामध्ये वार्दोली टीमच्या माध्यमातून. टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलं गेलं. कारण अंतिम षटक कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा. कारण समोर फलंदाज ऑन स्ट्राईकवरती जनार्दन ला आपण पाहू शकाल. ज्या जनार्दनचा विचार केला गेला. सलामीसाठी आला. अवघे 10 चेंडू नो स्ट्राईकला त्याला शांत राहावं लागला. मात्र इथून हे 6 चेंडू जर का एकट्याने फेस केले तर नक्कीच 15 ते 16 धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये त्या प्रकारे खेळ करावा लागेल. अंतिम षटक हाताळण्यासाठी स्वतः संघाचा संघनायक ज्याच्या नावानं वार्दोली संघाला ओळखलं जातं तोच गोलंदाज जगदीश गोलंदाज ट्रॅकवरती. अंतिम स्लॉगरचं षटक हाणामारी करावी लागेल या षटकामध्ये. कारण दुसऱ्या सत्रामध्ये तेवढीच ताकदीची फलंदाजी वार्दोली टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. अद्यापर्यंत 22 धावा 11च्या सरासरीने धावसंख्या जरूर रचली गेली वाशिवली टीमच्या माध्यमातून. पहिला चेंडू अतिशय सुंदर फटका आपण पाहू शकाल. पाहावं लागेल. अप्रतिम या स्पर्धेतील दमदार फटका आपण पाहू शकाल. मिड विकेट आणि मिडॉनच्या डोक्यावरून हा ठोकलाय दमदार षटकार. या 6 धावेनं संघाची टोटल धावसंख्या 28 धावा धावपुस्तकावरती. मी मंगाशीच म्हटलं होतं सलामीसाठी हल्ला होता. अवघे 10 चेंडू नो स्ट्राईकला शांत होता. फक्त खेळ पाहत होता दुसऱ्या खेळाडूंचा. आणि जशी स्ट्राईक मिळाली अंतिम षटकामध्ये स्वागत केलं जगदीश या गोलंदाजाचा पहिल्या चेंडूवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅटची इनसाइड एज गलीबाग क्षेत्रामध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जातोय आणि अप्रतिम लागणारा आपण पाहू शकाल 5वा धक्का बॅटिंग करत असताना वाशिवली टीमला 28 या धावसंख्येवरती. ज्या फलंदाजाकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्या फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर थांबता आलं नाही. षटका आल्यानंतर वापसी कशी असावं त्याचं उत्तर दिलं मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना जगदीश या गोलंदाजाला आपण पाहतोय. नवीन फलंदाज डावखुरे हाताचा ऑनर स्ट्राईकवरती संदीपला आपण पाहू शकाल. इथून मात्र या 4 चेंडूमध्ये चांगली बॅटिंग करावं लागेल. 28 धावा जरूर झाल्यात. मात्र या 4 चेंडूमध्ये जर का एखादा चांगला फटका आला तर नक्कीच 30+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. कारण दुसऱ्या सत्रामध्ये तेवढीच ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल वाशिवली टीमच्या माध्यमातून. कारण अप्रतिम खेळ दाखवला अद्यापर्यंत मैदानामध्ये. गोलंदाज जगदीशला पाहतोय चांगला कमबॅक करून देत असताना षटकार आल्यानंतर मात्र विकेट संपादित केले गेले. मात्र पुन्हा एकदा पाहावं लागेल. समोर ब्लॅक स्क्रीनला खेळून काढला गेला. मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं बीट होत आहे. मात्र बॅकअप सुद्धा खराब आणि चेंडू जाईल सीमापार. 4 धावांसाठी हा ठोकलाय दमदार चौकार. या चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहणार आहोत 32 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. एक सन्मानकारक स्कोर मैदानामध्ये जरूर उभा केलाय वाशिवली टीमच्या माध्यमातून. कारण 5 गडी बाद झाल्यानंतर सुद्धा आलेल्या 7व्या क्रमांकाच्या फलंदाजाने मात्र चौकारानं स्वागत केलंय. कमालीची बॅटिंग आपण पाहू शकाल. एकाला झाकावं आणि दुसऱ्याला पाहावं अशा प्रकारे बॅटिंग केली जाते मैदानामध्ये. अप्रतिम आपण पाहू शकाल. गतीमध्ये परिवर्तन केलं. पंच आम्हाला इशारा करतील. लाईन खराब अवंतरच्या स्वरूपात मिळेल एक स्ट्राईक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या डबल 3 मध्ये
33 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. 5 गडी जरूर बाद झालेत, मात्र अद्यापर्यंत विचार केला गेला 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज चौकाराने स्वागत केलंय. कमालीची बॅटिंग पुन्हा एकदा पाहावं लागेल. चेंडूचं मात्र एलिव्हेशन थोडंसं कमी, चेंडूखाली क्षेत्ररक्षण येणार तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जातोय. पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहील आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, मात्र नकार दिलाय आणि 2च धावा समय मानलं जाईल आणि 2 धावे संख्येने 35 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. आता अद्यापही उर्वरित 2 चेंडू खेळ बाकी असेल पहिल्या पूर्वार्धातील. जर का या 2 चेंडूवरती एखादा चांगला फटका आला तर नक्की 40+ एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल. पाहावं लागेल. कमालीचा चेंडू फेकला होता, मात्र कार्पेट लेवलला खेळून काढला गेला. तोपर्यंत कव्हर पण क्षेत्रामध्ये थोडंसं फंबलिंग आणि तोपर्यंत 2 धावा अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या 37 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. मात्र अंतिम चेंडू कुणाच्या नावावर राहील हे पाहावं लागेल. अद्यापर्यंत 5 चेंडू मागे तब्बल 15 धावा खर्च केल्यात. जगदीश या गोलंदाजाला आपण पाहतोय, मात्र अंतिम चेंडू अद्याप फेकणं बाकी असेल. अतिशय सुंदर वेगवान चेंडू फेकला होता, प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. या चेंडू मात्र बॉडीवरती आदळला गेला आणि तोपर्यंत एक सिंगल धाव आणि षटक समाप्त होईल. आपण पाहू शकाल 18 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 38 धावा, येणारे 18 चेंडू आणि 39 धावेची गरज असेल वारदोली टीमला. तर विचार केला गेला दुसऱ्या फेरीमध्ये हायएस्ट स्कोर राहिला गेला अद्यापर्यंत गावदेवी रानसर टीमचा तब्बल 50 धावा आणि त्यांना मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश दिला जातो. आपण पाहू शकाल आता सामना रंगला जाईल. यामधून जो संघ जिंकेल तो संघ खेळेल शिवतेज फणसवाडी संघासमोर. शिवतेज फणसवाडी संघात संगणक आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस बॉक्समध्ये येऊन मात्र स्थान बनवायचं आहे. अप्रतिम सामना मात्र रंगला जातोय. मैदानामध्ये येणारे 18 चेंडू आणि 39 धावेची गरज असेल. आपण पाहू शकाल एका बाजूला वारदोली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वाशिवली. चला वारदोली संघ तोरेस सलामी जोडे मैदानामध्ये पाठवायचे आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू आणि गरज असेल 39 धावसंख्येची आपण पाहतोय मैदानामध्ये. कमालीची बॅटिंग जरूर दाखवली. तब्बल विचार केला गेला बॅटिंग करत असताना वाशिवली टीमला 5 फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा अप्रतिम बॅटिंग दाखवली. कारण प्रत्येक फलंदाजानं आल्या आपल्या डावाची सुरुवात चौकाराने केली होती आणि जो काय दबाव निर्माण होत होता तो दबावाला झुगारून बॅटिंग केली मैदानामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतोय. आणि धावसंख्या विचार केला गेला 39 धावेचं टार्गेट सेट केलं आहे मैदानामध्ये आपण पाहतोय. इथून मात्र या 18 चेंडूमागे 39 धावा बनवल्या जातील का पाहावं लागेल. चला वारदोली संघ तोरेस सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आपण पाहतोय. सलामीची ओपनिंग ब्लास्ट जोडी वारदोली टीमच्या माध्यमातून जगदीश आणि त्याच्या साथीला मोतीराम एक अनुभवी खेळाडू दोन्हीला आपण पाहू शकाल. कमालीचा खेळ सातत्याने त्यांच्या माध्यमातून राहिला गेला. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारे हे दोन्ही खेळाडू आपण पाहू शकाल. सातत्याने शांत संयमाने खेळ मैदानामध्ये करत असतात. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून अनेक मैदानावरती पाहायला गेला आहे. मात्र आज जे वागेश्वर खैरवाडी चषकामध्ये कशा प्रकारे खेळ करतील हे सुद्धा पाहावं लागेल. अद्यापर्यंत आपण पाहू शकाल पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आहे. बॅटिंग करत असताना विचार केला गेला वाशिवली टीमनं धावा जमा केल्या 38 धावा आणि 18 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज असेल मैदानामध्ये आपण पाहतोय. 39 धावेचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी ऑन स्ट्राईकवरती मोतीराम आणि त्याच्या साथीला जगदीश क्षमा असावी मुरलीधर ऑन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला जगदीश एक आक्रमक जोडी आपण पाहतोय. गोलंदाज ट्रॅकवरती वाशिवली टीमकडून पहिला अस्त्र आपण पाहू शकाल अनंता
या गोलंदाजाचा वापर केला जातोय. अनंतानं ओपनिंगसाठी आलं होतं पहिल्या पूर्वार्धामध्ये, मात्र शून्यावरती बाद झाला होता. मात्र इथून जर का जशाच तसं उत्तर दिलं मैदानामध्ये तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी केली जाईल. पहिला चेंडू अतिशय वेगवान तेज तरार फेकला जातोय. मात्र पहिल्या चेंडू नंतर मात्र तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते मैदानामध्ये. आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत काशीनाथजी भगत. आपल्याला विनंती केली जाते तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये जायचं आहे. काशीनाथजी भगत तिसऱ्याचा पंचाचं काम पाहण्यासाठी मैदानामध्ये जायचं आहे. पहिल्या चेंडूनंतर मात्र आक्षेप घेण्यात आला गोलंदाज आपण पाहतोय अनंतावरती. मात्र इथून टिचून मारा करावा लागेल, कारण ज्या प्रकारे पहिला चेंडू डॉट फेकला होता आणि त्यानंतर मात्र गोलंदाजावरती थोडंसं का होईना दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मुरलीधर अनुषयावरती आपण फलंदाज पाहू शकाल. मात्र इथून जर का गोलंदाजी करत असताना 90 अंशाच्या काटकोनामध्ये हात फिरवणं अत्यंत आवश्यक असेल तरच मात्र चांगली गोलंदाजी पाहावी लागेल. मात्र पाहणं गरजेचं असेल. लॉंग ऑन मध्ये खेळून काढला गेलाय चेंडू, गोली क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. चेंडू उचलून फेकला जाईल तोपर्यंत मात्र दुसरीचा प्रयत्न केला जातोय. मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंडला येऊन टेपले गेलेत आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र मैदान सोडावं लागेल. मुरलीधर या फलंदाजाला लागणारा पहिला धक्का बॅटिंग करत असताना वारदोली टीमला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज अनंताच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आपण विचार केला गेला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल धाव आली आणि दुसरीचा प्रयत्न केला. दोन्ही फलंदाज एकाच एंडला येऊन टेपले गेले आणि फलंदाज मुरलीधरला मात्र मैदान सोडावं लागला. नवीन फलंदाज नो स्ट्राईकला विजयला आपण पाहू शकाल. इथून मात्र साजेदारी करावी लागेल. जे जगदीशनं मात्र स्वतःवरती विश्वास दाखवला आहे, कारण विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. मुरलीधरला मात्र मैदान सोडावं लागलं. मात्र इथून त्या विश्वासावरती ठाम राहून बॅटिंग करावी लागेल. पुढचा चेंडू आपण पाहू शकलो. शॉर्ट पिच चेंडू, कमालीचा फटका, थर्ड मॅन आणि फाईन लेगला क्लिअर करत चेंडू जाईल सीमापार. 4 धावांसाठी हा ठोकलाय उत्तुंग षटकार. या 6 धावीनं संघाची टोटल धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. कारण स्वतःवरती विश्वास ठेवला की मी मॅच जिंकून देईल वारदोली टीमला आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. रनआउटच्या स्वरूपात मुरलीधर या फलंदाजाला मैदान सोडावं लागलं. मात्र तिथून कोणताही दबाव घेतला नाहीये आणि कमालीची बॅटिंग करत असताना मैदानामध्ये जगदीशला आपण पाहतोय, कारण स्वतः संघाचा संघनायक खूप मोठ्या जबाबदारीने खेळ करावा लागेल ऑनस्ट्राईकवरती. मात्र इथून गोलंदाजाला शांत संयमाने गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं राहील अद्यापर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू अतिशय वेगवान चेंडू फेकला होता, मात्र पाहावं लागेल आणि पंचांनी मात्र नो घोषित केला जातोय. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांनी मात्र नो घोषित केलाय. थ्रो गोलंदाज आढळला जातोय आपण पाहू शकाल आणि तोपर्यंत मात्र या गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही आणि थ्रो घोषित केला जातोय. आपण पाहू शकाल गोलंदाजाला मात्र गोलंदाजी सोडावी लागेल आणि तोपर्यंत पंच मिळेल एक सिंगल धाव. धाव नसणारे निश्चित स्वरूपात नोची एक सिंगल धाव मिळणार आहे. पंच नोचे 1 रन असणार आहे. निश्चित स्वरूपात 1 रन मिळणार आहे नोच्या स्वरूपात आपण पाहतो वारदोली टीमला आणि एका धावेने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा धावपुस्तकात लागल्या गेल्यात. दिलगिरी व्यक्त करतो पंचांच्या माध्यमातून. चुका होतात, माणूस आहे, माणसाकडून चुका सातत्याने होत असतात. सुधारतो तो माणूस, चुकतो तो सुद्धा माणूस आपण पाहू शकाल आणि माफी सांभाळून घेतो तो मात्र मोठा माणूस आपण पाहू शकाल. आणि अप्रतिम सामना रंगला जातोय मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजाला मात्र गोलंदाज सोडावी लागेल. नवीन गोलंदाजा वापर केला जाईल आपण पाहतोय. पहिल्या षटकातील उर्वरित चेंडू हाताळण्यासाठी मोतीराम
या गोलंदाजा वापर केला जाईल आपण पाहू शकाल. मोतीरामचा विचार केला गेला, चांगला खेळ दाखवला आजच्या दिवसामध्ये, मात्र अद्यापपर्यंत या षटकातील विचार केला गेला. फ्रेडची संधी असेल समोर, जगदीश हा फलंदाज आपण पाहतोय, चांगली बॅटिंग करावी लागेल कारण थोडासा दबाव निर्माण जरूर झाला असेल गोलंदाजी करत असताना वाशिवली टीमला आपण पाहतोय. कमालीचा चेंडू फेकला जातोय, लाईन पाहावी लागेल, ऑफस्टिकच्या मात्र बाहेरून जाणारा चेंडू अवंतरच्या स्वरूपात मिळेल एक्स्ट्रा एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत मात्र 15 चेंडू आणि 30 धावेची गरज असेल, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावा जमा करणं फार महत्त्वाचं राहील. इथून एक डॉट चेंडू फेकावं लागेल गोलंदाज मोतीरामला आपण पाहतोय. अतिशय वेगवान चेंडू, ताकदीचा प्रचंड वापर, सरळ फेकून दिलाय कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या डोक्यावरून हा फेकून दिलाय 6 धावेंसाठी बिग हिट षटकार. या 6 धावेने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. तर आगमन झाले आपण पाहतोय बेकरे गावचे एक दमदार व्यक्तिमत्व दीपकजी निरगुडा या साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. तर या व्यासपीठावरती आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. मात्र मैदानामध्ये सामना रंगला जातोय वारधुली आणि वाशिवली या दोन संघादरम्यान. कमालीचा खेळ दाखवलाय आपण पाहतोय. जगदीशनं मात्र स्वतःवरती विश्वास ठेवला, कारण मुरलीधर या फलंदाजाला मात्र विकेट सॅक्रिफाईस करावली आणि तिथून मात्र पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. 15 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. हे 2 चेंडू मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल, कारण 14 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असेल अजूनपर्यंत आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका, ताकदीचा प्रचंड वापर, पाहावं लागेल, चेंडू जाईल सीमापार. 4 धावांसाठी हा ठोकलाय दमदार चौकार. या चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 19 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. आता सामना मात्र कुठेतरी जवळ होत चाललाय वारधुली टीमच्या बाजूने आपण पाहतोय. 13 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज असेल. हा चेंडू कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉट येणं फार महत्त्वाचं राहील. जर का या चेंडूवरती एखादा ब्रेक थ्रो निर्माण करून दिला किंवा डॉट जरी फेकला तरी सुद्धा अंतिम 12 चेंडूमध्ये 20 धावा आपल्याला पाहायला मिळतील. मात्र या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर नक्कीच पूर्णपणे दबाव हटवण्याचा प्रयत्न केला जाईल फलंदाजी करत असताना वारधुली टीमच्या माध्यमातून. मात्र पाहावं लागेल काय घडणार, काय बिघडणार. या षटकातील अंतिम चेंडू आपण पाहतोय समोर जगदीश अनुशायकृती. अतिशय सुंदर फटका त्याच रिझनमध्ये खेळून काढला गेला. पाहावं लागेल, चेंडू जाईल सीमापार. अद्यापही निर्णय येणं बाकी असेल. 6 धावेंसाठी ठोकलाय हा दमदार षटकार. या 6 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहणार आहोत 25 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. आता सामना मात्र सोपा होऊन ठेपला गेलाय. येणारे 12 चेंडू आणि गरज असेल अवघ्या 14 धावेंची. चला, शिवतेज पनसवाडी संघात संघनायक व्यासपीठाशी मात्र संपर्क साधायचा. यानंतर मात्र आपली मॅच यामधून जो जिंकेल तो आपल्या समोर मात्र 2 हात करेल. पॉवर सर्कलचा पुरेपूर फायदा उचलला गेला. पहिल्या षटकामध्ये विचार केला गेला 2 गोलंदाजाचा वापर करावा लागला. ज्या अनंताने चांगली गोलंदाजी दाखवली होती मात्र थ्रो आढळला गेला आणि या स्पर्धेतून मात्र गोलंदाजी त्याला बाहेर काढण्यात आला. आणि कमालीची बॅटिंग दाखवली जगदीशनं. अप्रतिम खेळ दाखवला. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. अद्यापर्यंत आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती जनार्दन या गोलंदाजाचा वापर केला जातोय. जनार्दनला मात्र चांगली गोलंदाजी करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं राहील, कारण 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज असेल. इथून मात्र एखादं कमबॅकिंग षटक, एखादं चांगलं फेकावं लागेल मैदानामध्ये. जनार्दन गोलंदाज ट्रॅकवरती समोर फलंदाज. अतिशय सुंदर फटका, अप्पर कटचा फटका आपण पाहू शकाल. कमालीचा फटका खेळून काढला गेला. चेंडू मात्र रोखणं मुश्किल होईल. चेंडू जाईल सीमापार. 4 धावांसाठी हा ठोकलाय दमदार चौकार. आता सामना मात्र कुठेतरी एकतर्फी झुकत चाललाय, कारण 11 चेंडू आणि 10 धावेंची गरज. बॉल टू रन असं समीकरण येऊन ठेपलं गेलं. अद्यापर्यंत आपण पाहतोय अजूनही मात्र 11 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. या षटकामध्ये सामना फिनिश केला जाईल का, आयोजकांचा वेळ वाचवला जाईल का, अनेक सारे प्रश्न आपल्यासमोर मैदानामध्ये पाहतोय. मात्र काय गरज होती का या धावेची, हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. फलंदाज आपण पाहतोय बाद होईल. विजय या फलंदाजाला बाद व्हावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. आता समीकरण असेल 10 चेंडू आणि 10 धावसंख्येची. जसा सामना रंगला होता आपण पाहिलं होतं BC चिंचवली आणि वाशिवली या 2 संघादरम्यान. अवघ्या 6 चेंडूमध्ये
3 धावेची गरज असताना ज्या राजूने कमालीची गोलंदाजी दाखवली होती, 5 चेंडूमागे अवघी 1 धाव खर्च केली होती, मात्र अंतिम चेंडूवरती 2 धावा जमा केल्या वाशिवली टीमनं आणि तिथून मात्र विजय संपादित केला होता, आपण पाहिलं होतं. मात्र इथून त्याच प्रकारे खेळ करेल का मैदानामध्ये हे पाहावं लागेल. मैदानामध्ये 10 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती कैलास ऑनर स्ट्रायकवरती पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असेल. या उर्वरित 4 चेंडूमध्ये चांगली भेदकता अचूक मारा दाखवावी लागेल गोलंदाज जनार्दनला. चांगली अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं राहील. जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि एखादा विकेट घेणं फार महत्त्वाचं असेल या षटकामध्ये. अतिशय वेगवान चेंडू, विकेट किपर मात्र बेट होतोय. या चुका मात्र या क्षणाला आपल्याला टाळाव्या लागतील. मिळेल एक सिंगल धाव. अतिशय सुंदर चेंडू फेकला होता आणि तोपर्यंत या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहणार आहोत. 30 धावा धाव पुस्तकावरती लागल्या गेल्यात. आता 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज असेल. चांगली गोलंदाजी होते, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा चांगली करावी लागेल, तरच पुन्हा एकदा कमबॅक केला जाईल. आपण पाहणार आहोत वार्दुली या संघाला रोखण्यासाठी चांगली धावसंख्या जरूर बनवली. 39चं टार्गेट सेट केलं होतं, मात्र ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 25 धावा आल्या, तिथून मात्र पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण केलं वार्दुले टीमने आपण पाहतोय. आता गरज असेल 9 चेंडू आणि तब्बल 9 धावसंख्येची. पाहावं लागेल या 9 चेंडूमध्ये 9 धावा बनवून दिल्या जातील का. अतिशय सुंदर फटका आपण पाहू शकाल, मात्र पाहावं लागेल क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लावला गेलाय आणि तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहणार आहोत 31 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. इथून मात्र डबल सिंगलला प्राधान्य देत असताना कारण गोलंदाजी सुंदर होते आणि एका धावेने संघाची टोटल धावसंख्या लॉस ऑफ 2 विकेट 31 आपण पाहू शकाल. 31 धावा वार्दुल टीमची धावसंख्या आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. बॉल टू रन असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. अतिशय वेगवान चेंडू, दांड्या वाकवल्या जातात. कमालीचा चेंडू फेकला जनार्दनच्या माध्यमातून. जर का पहिल्या षटकामध्ये 15 ते 16 धावा जरी आल्या असत्या तरी सुद्धा चांगली फाईट देण्याचा प्रयत्न केला असता, मात्र अद्यापही हार मानायला तयार नाही आहे. अजूनही वार्दुली संघ जिंकला नाही आहे आणि वाशिवली संघ मात्र हारला नाही आहे. कारण समीकरण असेल 7 चेंडू आणि तब्बल 8 धावसंख्येची. हा चेंडू फार निर्णायक राहील. या चेंडू जर का डॉट फेकला तर नक्कीच अंतिम षटकामध्ये 8 धावा आपल्याला पाहायला मिळतील. मात्र या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर नक्कीच पुन्हा एकदा सामना फिरला जाईल वार्दुल टीमच्या माध्यमातून. मात्र अंतिम या षटकातील चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहू शकाल दीपक ऑन स्ट्रायकवरती पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावसंख्येची गरज असेल. अप्रतिम सामना रंगला जातो मैदानामध्ये. असं वाटलं होतं सामना एकतर्फी जिंकेल वार्दुली संघ, मात्र एवढ्या सहजासहजी हार मानायला तयार नाही. वाशिवली संघाला सुद्धा कौतुक करेल. कमालीचा खेळ दाखवला आजच्या दिवसामध्ये सुद्धा, कारण चिंचवली संघाने सुद्धा अप्रतिम झुंज दिली होती या वाशिवली संघासमोर. मात्र तोच वाशिवली संघ मात्र अद्यापपर्यंत झुंज देत असताना वार्दुली संघासमोर आपण पाहू शकाल 7 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावसंख्येची गरज असेल. समोर फलंदाज दीपक ऑन स्ट्रायकवरती. 7 चेंडू 8 धावा. हा चेंडू फार निर्णायक राहील. कमालीचा चेंडू पाहू शकाल. चेंडू उचलून फेकला जाईल का पाहणे गरजेचं असेल खराबपैकी, मात्र तोपर्यंत पाहावं लागेल. मात्र मिळाली एक सिंगल धाव. जगदीशला सुद्धा प्रश्न विचारला जाईल, ही सिंगल धाव घेणं महत्त्वाचं होतं का, कारण स्ट्राईक रोटेट होईल आपण पाहू शकाल. आता येणारे 6 चेंडू आणि 7 धाव्यांची कंपल्सरी गरज असेल आणि स्ट्राईकवरती फलंदाज दीपकला आपण पाहू शकाल. जगदीशला मात्र नो स्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र कितपत शांत बसावं लागेल नो स्ट्राईकला येणारे काळ आणि वेळ आपल्याला सांगून जाईल. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती ज्या नरेशच्या नावानं वाशिवली संघाला ओळखलं जातं. अनेक मैदानावरती या खेळाडूच्या नावावरती मात्र अनेक विक्रम आपण सातत्यानं पाहिलेत. मात्र आज 6 चेंडू 7 धावा वाचवेल का, आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल का. विजयाची स्वप्न जरूर दाखवली जनार्दन या गोलंदाजानं, मात्र विजयाची स्वप्न पूर्ण करेल का गोलंदाज हे सुद्धा पाहावं लागेल. मैदानामध्ये आपण पाहू शकाल समोर फलंदाज आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती आलेला दीपकला आपण पाहू शकाल. गोलंदाज नरेश. 6 चेंडू 7 धावा. पहिला चेंडू अप्रतिम खेळून काढला गेलाय. त्याला सुद्धा माहिती आहे स्ट्राईक जगदीशला देणं फार महत्त्वाचं होतं आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. मैदानामध्ये एक सिंगल धाव मिळाली आणि सिंगलच्या सहाय्यानं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जाते. 5 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज असेल अद्यापर्यंत वार्दुली टीमला आपण पाहू शकाल. तर तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते मैदानामध्ये आपण पाहतोय. मी आमंत्रित करतोय बबनजी पारधी, आपण जर आला असाल
तर मैदानामध्ये तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये मात्र जायचं आहे. वारंवार गोलंदाजावरती मात्र दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक बबनजी पारधी या सरांना आपण पाहू शकाल. अंतिम 5 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाजासाठी मात्र एक डू आर डायची परीक्षा असेल, कारण चांगली गोलंदाजी करावी लागेल. 5 चेंडू 6 धावा आपण पाहू शकाल. अद्यापपर्यंत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत बबनजी पारधी या सरांना आपण पाहतोय. समोर फलंदाज जगदीश कमालीचा खेळ दाखवला. अद्यापर्यंत मैदानामध्ये जगदीशचा विचार केला गेला. 3 षटकार 1 चौकार सहाय्यानं जबरदस्त बॅटिंग दाखवली. पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कमालीचा फटका, गॅप भरपूर मोठी, चेंडू रोखणं मुश्किल होईल. चेंडू जाईल सीमापार. 4 धावांसाठी हा ठोकलाय दमदार चौकार. या चौकाराच्या साहाय्यानं मात्र सामना पूर्णपणे फिरला जातोय. आपण पाहतोय बॅटिंग करत असताना वारदुली टीमच्या बाजूनं मात्र आता समीकरण असेल 4 चेंडू आणि 2 धावसंख्येची. तर या स्पर्धेसाठी या चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहतोय त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या लाभल्या गेल्यात. सन्मान्य सुकेशजी चौधरी या साहेबांचं आगमन झालंय. तर साहेबांना आमंत्रित करतो या व्यासपीठावरती. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आता समीकरण असेल 4 चेंडू आणि 2 धावसंख्येची. जर का जगदीश या फलंदाजाला बाद करण्यात यश आलं तर नक्कीच पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. अटॅकिंग फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असेल. अप्रतिम सामना रंगला जातोय. मैदानामध्ये मात्र फलंदाजावरती दबाव आणण्याचं काम केलं जात आहे. अतिशय सुंदर फटका, मात्र झेलची संधी निर्माण झाली आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण अनंताला पाहतोय, मात्र ही चूक महागात पडेल आणि पाहावं लागेल. सामना जिंकला जातोय वारदुली टीमच्या माध्यमातून. अभिनंदन वारदुली संघ, हार्डलक वाशिवली संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. मात्र शेवटच्या क्षणाला हार पत्करावी लागली आणि मैदान सोडावं लागेल वाशिवली संघाला. अप्रतिम खेळ दाखवला. अंतिम क्षणापर्यंत मात्र झुंज दिली. कमालीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. मात्र सामना जिंकलाय वारदुली टीमनं. अभिनंदन. आणि अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळाला. या सामन्याचा नॉट आउट हिरो ठरला गेलाय जगदीश केंगे. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला गेलाय. आपण पाहू शकाल कमालीचा खेळ दाखवला. मात्र यापुढील आपल्याला सामना पाहायला मिळेल शिवतेज फणसवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वारदुली या 2 संघादरम्यान. चला दोन्ही संघाला विनंती असेल लाईनअप करून हस्त आंदोलन करून मात्र मैदान सोडायचं आपण पाहतोय. आणि वारदुली संघात संघनायक टॉससाठी मात्र टॉक्स बॉक्समध्ये मात्र संपर्क साधायचा आहे.